नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वसुंधरा अकॅडमी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे। आजच्या या लेक्चर मध्ये आपण मराठी व्याकरणाचे महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत, जे की तुम्हाला परीक्षेमध्ये वारंवार विचारून झालेले आहेत। अशा स्वरूपाचे प्रश्न आपण अभ्यासणार आहोत। प्रश्न वन लाइनर स्वरूपाचे असतील आणि ते आपण रॅपिड फायर पद्धतीने अभ्यासणार आहोत। तुम्हाला कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्रश्न या व्हिडिओमध्ये अभ्यासायला मिळणार आहेत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, नक्की तुमच्या परीक्षेमध्ये फायदा होईल। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, असेच तुम्हाला नवनवीन दररोज व्हिडिओ अभ्यासायला मिळणार आहेत। चला तर मग आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करू। पहिला प्रश्न काय आहे बघा, मराठी भाषेतील पहिला शिलालेख कोठे आढळला? तर कर्नाटक मध्ये मराठी भाषेतील पहिला शिलालेख आढळलेला आपल्याला सांगता येतो। भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? तर व्याकरण म्हटलं जातं। कोणत्या लिपीला सर्व लिपींची जननी म्हणतात? तर अशी कोणती लिपी आहे की सर्व लिपींची जननी म्हटलं जातं? तर ब्राह्मी लिपी लक्षात ठेवायचं आहे। ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला काय म्हणतात? तर शब्द म्हटलं जातं। बघा, ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला शब्द म्हणतात। मराठी भाषा कोणत्या भाषापासून विकसित झालेली आहे? तर संस्कृत प्राकृत लक्षात ठेवायचं आहे। पुढे बघा, ह मिसळून झालेल्या वर्णांना काय म्हणतात? तर महाप्राण म्हटलं जातं। ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यास एक स्वर मिसळतो त्यास काय म्हणतात? तर जोडाक्षर म्हटलं जातं। मराठी व्याकरणात वर्णमालेत एकूण किती स्वर आहेत? तर 14 स्वर लक्षात ठेवायचं आहे। मराठी भाषेचे शिवाजी असे कोणास म्हणतात? तर विष्णू शास्त्री चिपळूणकर आहेत। प्रश्न खूप वेळा रिपीट झालेला आहे की मराठी भाषेचे शिवाजी असं कोणाला म्हटलं जातं? तर विष्णू शास्त्री चिपळूणकर लक्षात ठेवायचं आहे। पुढे चला, मराठी भाषा लिपीस कोणत्या नावाने ओळखले जाते? तर देवनागरी किंवा बाळबोध लिपी लक्षात ठेवायचं आहे। मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने कोणाच्या खाली समिती नेमली होती? तर रंगनाथ पठारे यांच्या खाली समिती नेमवण्यात आलेली होती। मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोणाला संबोधले जाते? तर दादोबा पांडुरंग तरखडकर आहेत। बघा, प्रश्न खूप वेळा रिपीट झालेले आहेत की मराठी भाषेचे शिवाजी कोणास म्हटलं जातं किंवा मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोणास संबोधले जाते? तर पाणिनी म्हणून दादोबा पांडुरंग तरखडकर लक्षात ठेवायचं आहे। मूळ मराठी वर्णमालेत एकूण वर्णांची संख्या किती आहे? तर 48 आणि सध्याची आपल्याला 52 सांगता येते। पुढे चला, नयन या शब्दाचा संधी विग्रह काय होईल? तर ने अधिक अन असा आपल्याला नयन या शब्दाचा संधी विग्रह पाहायला मिळतो। अग्नी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर अनल सांगता येतो। अग्नी या शब्दासाठी समानार्थी शब्द अनल आहे। समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर सागर आहे। मित्रांनो, तुम्हाला या जर व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे। तिथे व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता। टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही जॉईन करून या व्हिडिओची पीडीएफ मिळवू शकता। पुढे चला, यशस्वी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर अयशस्वी सांगता येतो। तो अभ्यास करत होता या वाक्यातील काळ ओळखा असा आपल्याला प्रश्न आहे। तर काळ कोणता आहे? अपूर्ण भूतकाळ सांगता येतो। तो अभ्यास करत होता म्हणजेच कोणता काळ आला? अपूर्ण भूतकाळ आलेला आहे। पुढे चला, समास म्हणजे काय? तर शब्दांची काटकसर यालाच काय म्हटलं जातं? समास म्हटलं जातं। पुस्तक या शब्दाचे वचन ओळखा। तर एक वचन आपल्याला सांगता येतो। पुस्तक या शब्दाचे वचन कोणते आहे? तर एक वचन आहे। अलंकार म्हणजे काय? तर भाषेची शोभा वाढवणारे गुणधर्म म्हणजेच अलंकार। बघा, अलंकार कशास म्हटलं जातं? तर भाषेची शोभा वाढवणारे गुणधर्म, त्यालाच आपण अलंकार म्हणून ओळखलं जातं। क्रियाविशेषण अव्यय किती प्रकारचे आहेत? तर 4 प्रकारचे लक्षात ठेवायचे आहे। संधीचे मुख्य प्रकार किती आहेत? तर 3 आपल्याला सांगता येतात। पुढे चला, पुढचा प्रश्न, विभक्तीचे मुख्य कारक अर्थ किती आहेत? तर 6 लक्षात ठेवायचा आहे। आभाळ शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? तर नभ सांगता येतो। नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? तर सर्वनाम म्हटलं जातं। बघा, सर्वनाम कशास म्हटलं जातं? तर नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम म्हटलं जातं। मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत? तर 52
वर्ण आपल्याला सांगता येतात. मराठी भाषेमध्ये एकूण आता सध्या जर बघितलं तर 52 वर्ण सांगता येतात. स्वर किती आहेत तर 14 स्वर लक्षात ठेवायचा आहे. पुढे चला पुढचा प्रश्न. व्यंजन म्हणजे काय तर जे उच्चारताना स्वराची मदत घ्यावी लागते त्याला काय म्हटलं जातं तर व्यंजन म्हटलं जातं. तद्भव शब्द म्हणजे काय तर संस्कृत मधून बदलून आलेले शब्द जे काही असतात त्यांना काय म्हटलं जातं तर तद्भव शब्द म्हटलं जातं. तत्सम शब्द म्हणजे काय तर बघा, तत्सम शब्द म्हणजे काय सांगता येतं आपल्याला तर संस्कृत मधून जसेच्या तसे आलेले शब्द त्या शब्दांना काय म्हटलं जातं तर तत्सम शब्द म्हटलं जातं. बघा फरक लक्षात ठेवा, तद्भव आणि तत्सम यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. त्यासाठी तद्भव शब्द कशास म्हटलं जातं तर संस्कृत मधून बदलून आलेले शब्द त्यांना तद्भव शब्द म्हटलं जातं आणि तत्सम शब्द म्हणजे काय तर संस्कृत मधून जसेच्या तसे आलेले शब्द त्यांना तत्सम शब्द म्हणून आपण ओळखतो. वाक्याचे मुख्य प्रकार किती आहेत तर 3 प्रकार आपल्याला वाक्याचे मुख्य प्रकार पाहायला मिळतात. उभयान्वयी अव्यय कशासाठी वापरतात तर 2 शब्द किंवा वाक्य जोडण्यासाठी आपण उभयान्वयी अव्ययाचा वापर करतो. केवल वाक्य म्हणजे काय तर एकच उद्देश व एकच विधेय असलेले वाक्य, अशा वाक्यांना काय म्हटलं जातं तर केवल वाक्य म्हटलं जातं. पुढे चला. मराठीत लिंगांचे प्रकार किती आहेत. बघा मराठीत लिंगांचे प्रकार किती आपल्याला सांगता येतात तर 3 प्रकार आहेत. चिंच हा शब्द कोणत्या लिंगाचा आहे तर स्त्रीलिंगी आहे. घर हा शब्द कोणत्या लिंगाचा आहे तर उत्तर आहे नपुसकलिंगी आहे. इथं न उत्तराच्या पुढे गेलेला आहे तर नपुसकलिंगी घर हा शब्दांचं लिंग आपल्याला सांगता येतो. प्रयोग चे मुख्य प्रकार किती आहेत तर प्रयोगाचे एकूण मुख्य प्रकार आपल्याला 3 सांगता येतात. कर्तरी प्रयोग मध्ये कर्ता कोणत्या विभक्तीत असतो तर प्रथमा विभक्तीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. कर्मणी प्रयोगामध्ये क्रियापद कोणाप्रमाणे बदलते तर कर्माप्रमाणे बदलताना आपल्याला पाहायला मिळतं. पुढे चला पुढचा प्रश्न. भावे प्रयोगाचे वैशिष्ट्य काय आहे तर क्रियापद स्वतंत्र असते. हे भावे प्रयोगाचे वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं. काळचे मुख्य प्रकार किती आहेत तर 3 प्रकार पडतात. साधा वर्तमान काळाचे उदाहरण सांगा तर तो अभ्यास करतो, हे आपल्याला साधा वर्तमान काळाचे उदाहरण सांगता येतं. अपूर्ण भविष्य काळाचे उदाहरण काय सांगता येईल तर तो वाचत असेल. आणि पूर्ण भूतकाळाचे उदाहरण काय सांगता येईल आपल्याला तर त्याने आंबा खाल्ला होता. बघा साधा वर्तमान काळाचे उदाहरण तो अभ्यास करतो. अपूर्ण भविष्य काळाचे उदाहरण तो वाचत असेल आणि पूर्ण भूतकाळाचे उदाहरण त्याने आंबा खाल्ला होता. पुढे चला पुढचा प्रश्न. राम आंबा खातो या वाक्यातील प्रयोग ओळखा असा प्रश्न आहे तर कर्तरी प्रयोग आपल्याला सांगता येतो. राम आंबा खातो या वाक्यामध्ये प्रयोग कोणता पाहायला मिळतो तर कर्तरी प्रयोग आहे. त्याने आंबा खाल्ला या वाक्यात प्रयोग कोणता आहे तर कर्मणी प्रयोग आहे. रामाने त्याला मारले या वाक्यात प्रयोग कोणता आहे तर भावे प्रयोग सांगता येतो. अव्ययाचे प्रकार किती आहेत तर 4 प्रकार आपल्याला सांगता येतात. शब्दयोगी अव्ययाचे एक उदाहरण आपल्याला सांगायला विचारलेलं आहे, सांगा म्हटलेलं आहे तर झाडाखाली आपण सांगू शकतो. पुढे चला पुढचे प्रश्न बघा. केवल प्रयोगी अव्यय कशासाठी वापरतात तर भावना व्यक्त करण्यासाठी केवल प्रयोगी अव्ययाचा वापर करताना आपल्याला पाहायला मिळतं. हात दाखवणे या वाक्य प्रचाराचा अर्थ काय होईल तर मारणे होतो. पुढे चला पुढचा प्रश्न. अतिशहाणा त्याचाही मन आपल्याला पूर्ण करायला सांगितलेले आहे तर सगळ्यांनाच माहिती आहे अतिशहाणा त्याचा बैल रिकामा असं आपल्याला म्हणता येईल. पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द काय होईल तर धरा किंवा धरणी. पृथ्वी या शब्दासाठी समानार्थी शब्द आपल्याला पाहायला मिळतात. पाप या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तर पुण्य आहे. पापच्या विरोधात काय येतं पुण्य येतं. वर्णमालानुसार क नंतर काय येतो तर ख येतो. बघा वर्णमालानुसार क नंतर ख येतो. अतिशय सोपा प्रश्न आहे. नामाचे प्रकार किती आहेत तर 5 नामाचे प्रकार आपल्याला सांगता येतात. सामान्य नामचे एक उदाहरण आपल्याला काय सांगता येईल तर मुलगा येईल.
बघा, सामान्य नामाचे एक उदाहरण जर विचारलं तर आपल्याला काय सांगता येईल? मुलगा सांगता येईल. विशेष नामाचे उदाहरण भारत सांगता येईल. भारत हे काय आहे? विशेष नाम आहे. मुलगा हे काय आहे? सामान्य नाम आहे. आणि भाववाचक नामाचे उदाहरण काय सांगता येईल? तर प्रामाणिकपणा हे काय आहे? भाववाचक नाम आहे. आणि समूहवाचक नामाचे उदाहरण काय येईल? तर इथं सैन्य आहे, तर सैन्य आहे इथं. पुढे चला, पुढचा प्रश्न. भाषा म्हणजे काय? तर विचार व्यक्त करण्याचे साधन, त्यालाच काय म्हटलं जातं? भाषा म्हटलं जातं. अनुनासिक व्यंजन म्हणजे काय? तर ज्या व्यंजनांचा उच्चार नासिकेतून होतो त्यांनाच अनुनासिक व्यंजने म्हटलं जातं. आवाजाच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक पूर्ण उच्चारित खुणेला काय म्हणतात? तर अक्षर म्हटलं जातं. बघा, आवाजाच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक पूर्ण उच्चारित खुणेला काय म्हटलं जातं? अक्षर म्हटलं जातं. मुखातून निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात? तर वर्ण म्हटलं जातं. मराठी वर्णमालेत मृदू वर्ण किती आहेत? तर बघा, 37 आहेत आपल्याला, आणि त्यामध्ये कठोर वर्ण 13 आहेत आणि महाप्राण 14 वर्ण असे लक्षात ठेवायचे आहेत. प्रश्न आपण वन लाईनर स्वरूपाचे घेतलेले आहेत, जे की उद्या परीक्षा आहे त्यासाठी तुम्हाला फास्ट रिव्हिजन करता यावं, या मागचा हेतू आहे. त्यासाठी प्रश्न आपण रॅपिड फायर पद्धतीने हा व्हिडिओ बनवलेला आहे. पुढे चला, पुढचा प्रश्न. धावणे या क्रियापदाचे भविष्यकाळी रूप काय होईल? तर धावेल होईल. शहाणपणा हा कोणत्या प्रकारचा नाम आहे? तर भाववाचक नाम आपल्याला सांगता येतो. मी या सर्वनामाचे अनेक वचन काय होईल? तर आम्ही होतं. बघा, मी या शब्दाचे अनेक वचन, सर्वनामाचे अनेक वचन काय होईल? तर आम्ही पाहायला मिळतं आपल्याला. प्रतिदिन या शब्दाचा समास ओळखायला सांगितलेला आहे, तर अव्ययी भाव समास सांगता येतो. अ आणि अ हे आदत्य स्वर मराठी वर्णमालेत घेण्याची शिफारस खालीलपैकी कोणी केलेली आहे? तर अरविंद मंगळूनकर हे आपल्याला सांगता येतात. पुढे चला. क्रियापद नसलेल्या वाक्याचे एक उदाहरण आपल्याला विचारलेलं आहे, तर तो मुलगा हुशार आहे. या वाक्यामध्ये क्रियापद आहे का? तर नाही. पुढे चला. अंग चोरणे या वाक्य प्रचाराचा अर्थ काय होईल? तर कामचुकारपणा करणे होतो. धोबी या शब्दाचे लिंग बदला असं आपल्याला सांगितलेलं आहे, तर धोबीन होतं. पिसू या शब्दाचे अनेक वचन पिसवा होतं. तो पुस्तक वाचतो या वाक्यातील काळ ओळखायला सांगितलेला आहे, तर साधा वर्तमान काळ आपल्याला सांगता येतो. वा हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे? तर केवळ प्रयोगी आपल्याला सांगता येतं. पुढे चला. जर तर ही कोणत्या प्रकारची वाक्य असतात? तर मिश्र वाक्य आपल्याला पाहायला मिळतात. कोणत्याही वाक्यामध्ये आपल्याला जर तर असे जर शब्द पाहायला मिळाले तर ते वाक्याचा प्रकार कोणता असतो? तर मिश्र वाक्य असतात. अर्धविराम हे विराम चिन्ह कसे दर्शवतात? तर बघा, असे दर्शवतात. आता हे खूप बेसिक प्रश्न आहे, पण काही जणांना माहित नसतं, त्यामुळे घेतलेला आहे. अर्धविराम हे विराम चिन्ह कसे दर्शवतात? तर एक डॉट आणि खाली आपला कॉमा असतो, अशा पद्धतीने दर्शवताना पाहायला मिळतं. चिन्हांमध्ये सुद्धा खूप कन्फ्युजन करणारे चिन्ह आपल्याला पाहायला मिळतात. त्यासाठी चिन्ह व्यवस्थित तुम्ही म्हणजे अभ्यासून जा. चिन्हावर सुद्धा प्रश्न खूप वेळा विचारतात. ग हा कोणत्या प्रकारचा वर्ण आहे? तर कंठ्य वर्ण आपल्याला सांगता येतो. सह्याद्री हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? तर विशेष नाम आहे. बघा, सह्याद्री हे विशेष नाम आपल्याला सांगता येतं. कोणी हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? तर अनिश्चित सर्वनाम आहे. बघा, कोणी हे अनिश्चित सर्वनाम आपल्याला सर्वनाम प्रकारचे नाम सांगता येते. पुढे चला. लाल हा शब्द कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? तर गुण विशेषण आहे. बघा, त्याच्यामध्ये गुण दाखवलेले आहेत, त्यामुळे गुण विशेषण आपण म्हणू शकतो. पुढचा प्रश्न. मुलगा हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? तर सामान्य नाम आपण बघितलेलं आहे. बैल या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप गाय सांगता येतं. पक्षी या शब्दाचे अनेक वचन काय होईल? तर पक्षीच राहील. बघा, पक्षी या शब्दाचे अनेक वचन काय होईल? तर पक्षीच राहील. जसं की आपल्याला दासी सांगता येतं. दासी या शब्दाचं अनेक वचन काय होतं? तर दासीच राहतं. पुढे चला. महर्षी या शब्दाचा संधी विग्रह काय होईल? तर महा अधिक ऋषी आपल्याला महर्षी या शब्दाचा संधी विग्रह अशा पद्धतीने करता येतो.
प्रत्यय असलेला विभक्तियुक्त शब्द कोणता आहे तर देवाला आहे. दात ओठ खाणे या वाक्य प्रचाराचा अर्थ काय होईल तर खूप राग येते असं आपल्याला पाहायला मिळतं. दात ओठ खाणे म्हणजेच या वाक्याचा वाक्य प्रचाराचा अर्थ काय होईल तर खूप राग येते असं सांगता येईल. पुढे चला, वेळ या शब्दाचा समानार्थी शब्द प्रहर सांगता येतो. कठोर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोमल सांगता येतो. कठोर म्हणजे निष्ठुर किंवा निर्दयी किंवा असं सांगता येईल. कोमल म्हणजे नाजूक असं आपण म्हणू शकतो. नवीन कर्मणी प्रयोगाचे एक उदाहरण सांगा आपल्याला विचारलेलं आहे तर पत्र लिहून झाले हे आपल्याला नवीन कर्मणी प्रयोगाचे उदाहरण सांगता येईल. आहा हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे तर केवल प्रयोगी आहे. सैन्य हे कोणत्या प्रकारचे नाम आहे तर समूहवाचक नाम लक्षात ठेवायचं आहे. अरण्य या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा असं आपल्याला विचारलेलं आहे तर अरण्यासाठी समानार्थी शब्द काय येईल तर कानन येईल. बघा, प्रश्न खूप महत्वाचे आहेत. रिपीट झालेले प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासलेले आहेत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. प्रश्न या व्हिडिओमध्ये जेवढे काही असतील तेवढे महत्वाचे प्रश्न आपण घेतलेले आहेत. पुढे चला, तर आजचे हे प्रश्न इथेच संपलेले आहेत मित्रांनो. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच नवनवीन टॉपिक या चॅनलवर अभ्यासायला मिळणार आहेत. आणि या जर व्हिडिओची तुम्हाला PDF हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही जॉईन करू शकता. आपलं इन्स्टाचं पेज सुद्धा आहे वसुंधरा अकॅडमी म्हणून, ते सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. तर थांबूया मित्रांनो, भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. थँक्यू सो मच.